आजच्या आपल्या सखोल चर्चेत स्वागत आहे. बी.एडच्या नोट्समधनं विविध विषय सोपे करून सांगण्याच्या आपल्या या सिरीजमध्ये आजचा विषय आहे पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन. आपण अनेकदा भूकंप, पूर, चक्रीवादळ हे शब्द ऐकतो. पण कधी विचार केलाय की कोणतीही नैसर्गिक घटना आपत्ती कधी बनते आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे याचं व्यवस्थापन करणं म्हणजे नक्की काय करायचं? आज आपण याच नोट्सच्या आधारे हे सगळं समजून घेणार आहोत. अगदी. आणि तुम्ही जो प्रश्न विचारलात ना, की एखादी घटना आपत्ती कधी बनते, हो. तर जेव्हा ती मानवी जीवनावर आणि मालमत्तेवर मोठा आघात करते तेव्हा. या नोट्सचं वैशिष्ट्य हेच आहे की त्या फक्त आपत्तींची नावं सांगत नाहीत, तर त्यांच्या मागचं विज्ञान, त्यांचं वर्गीकरण आणि त्यांना सामोरं जाण्याची तयारी कशी करायची याचं एक पूर्ण चित्र आपल्यासमोर उभं करतात. ही माहिती खरं तर फक्त परीक्षेसाठी नाहीये. नाही, एक नागरिक म्हणूनही खूप महत्वाची आहे. अगदी. ठीक आहे. तर मग सुरुवात आपत्ती व्यवस्थापन या संकल्पनेपासूनच करूया. हो. यात जेम्स लुईस, हेनरी फेओल अशा तज्ज्ञांच्या व्याख्या आहेत, पण मला वाटतं त्या सगळ्यामध्ये एक समान धागा आहे. बरोबर. तो धागा म्हणजे आपत्ती ही अनपेक्षित असते आणि तिचं व्यवस्थापन म्हणजे संकट आल्यावर धावपळ करणं नाही. हो. जॉर्ज टेरी यांची व्याख्या इथे खूप छान लागू होते. हो. ते काय म्हणतात की नियोजन करणे, प्रोत्साहन देणे आणि समूहाच्या कार्यावर नियंत्रण ठेवणे म्हणजे व्यवस्थापन. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर हां, आग लागल्यावर विहीर खोडण्याऐवजी. आधीच तयारी करून ठेवणं, अगदी. संभाव्य धोका ओळखून पाण्याची सोय आधीच करून ठेवणं. एक्झॅक्टली. म्हणजे हे फक्त नुकसान कमी करण्यापुरतं मर्यादित नाहीये, कारण यातील उद्दिष्ट वाचल्यावर लक्षात येतं की लोकांचं आयुष्य पुन्हा रुळावर आणणं, त्यांना मानसिक आधार देणं. हो, आणि त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. हो. आणि हे सगळं 3 महत्वाच्या टप्प्यांमध्ये विभागलेलं आहे. आपत्तीपूर्व, आपत्तीकालीन आणि आपत्तीनंतरचं व्यवस्थापन. यातला सगळ्यात महत्वाचा टप्पा कोणता? सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे आपत्तीपूर्व व्यवस्थापन. म्हणजे संकट येण्याआधीच. हो, अगदी. संकट येण्याआधीच त्याची तयारी करणं. यात पूर्वानुमान, लोकांना प्रशिक्षण देणं आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं या सगळ्या गोष्टी येतात. तुम्ही तंत्रज्ञानाचा उल्लेख केलात. याच संदर्भात इथे GISचा उल्लेख आहे, पण तो जरा ओझरता आहे. GIS म्हणजे नेमकं काय आणि ते इतकं महत्वाचं का मानलं जातं? चांगला प्रश्न आहे. GIS म्हणजे जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम. सोप्या भाषेत सांगायचं तर हे सॅटेलाईटच्या मदतीने बनवलेले अत्यंत हुशार डिजिटल नकाशे आहेत. डिजिटल नकाशे? हो. हे नकाशे आपल्याला सांगतात की कोणत्या भागात भूस्खलनाचा धोका जास्त आहे, कोणत्या नदीला पूर आल्यास पाणी कुठपर्यंत पसरेल, अच्छा. किंवा भूकंप झाल्यास कोणत्या इमारतींना जास्त धोका आहे. म्हणजे संकट येण्याआधीच आपल्याला धोक्याची नेमकी जागा आणि तीव्रता कळू शकते. ही एक प्रकारची धोक्याची पूर्वसूचना देणारी प्रणाली आहे. वा. म्हणजे हे आपत्ती व्यवस्थापनासाठीचं गुगल मॅप्स आहे असं म्हणायला हरकत नाही. आता यातली एक गोष्ट मला खूपच रंजक वाटली. कोणती? आपण नेहमी आपत्ती म्हणजे निसर्गाचा कोप समजतो, पण या नोट्समध्ये मानवनिर्मित आपत्तींची यादी आहे आणि त्यात पूर, धूप सारखा प्रकार आहे. मला नेहमी वाटायचं की पूर तर फक्त पावसामुळे येतो, मग तो मानवनिर्मित कसा असू शकतो? इथेच तर खरा मुद्दा आहे. अनेकदा नैसर्गिक वाढणाऱ्या आपत्तींमागे मानवी हस्तक्षेप हेच मुख्य कारण असतं. उदाहरणार्थ? उदाहरणार्थ, आपण शहरांमध्ये नदी-नाल्यांचे प्रवाह अडवून बांधकामं करतो. मोकळी मैदानं काँक्रीटने भरून टाकतो. मग थोडा जास्त पाऊस झाला की पाण्याला जायला जागाच उरत नाही आणि शहरात पूर येतो. बरोबर. मुंबईत दरवर्षी हेच होतं. अगदी. किंवा डोंगरांवर बेसुमार जंगलतोड केली की मातीची पकड ढिली होते आणि मग दरडी कोसळतात. त्यामुळे नैसर्गिक आणि मानवनिर्मित यातील सीमारेषा आता खूप पुसट झाली आहे. ही पुसट झालेली सीमारेषा समजून घेण्यासाठी भूकंप हे उत्तम उदाहरण ठरू शकतं. भूकंप ही पूर्णपणे नैसर्गिक घटना वाटते, पण आपण ज्या प्रकारची शहरं बांधली आहेत त्यामुळे त्याची विनाशकारी शक्ती अनेक पटींनी वाढते. यावरच या नोट्समध्ये सविस्तर माहिती दिली आहे. अगदी बरोबर. भूकंपाचं मूळ कारण म्हणजे भूपट्ट विवर्तनिकी, म्हणजे टेक्टॉनिक प्लेट्स. पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली असलेले जमिनीचे अजस्त्र तुकडे सतत एकमेकांवर सरकत असतात. या प्रक्रियेमागे एक स्थितीजन्य पुनःस्थापन सिद्धांत किंवा इलॅस्टिक रिबाउंड थिअरी सांगितली आहे. बापरे, हे नाव ऐकायला खूपच क्लिष्ट वाटतंय. हे सोप्या भाषेत कसं समजून घेता येईल? ही थिअरी समजायला खूप सोपी आहे. कल्पना करा, आपल्या हातात एक लाकडी पट्टी आहे. ठीक आहे.
आपण ती दोन्ही बाजूनी वाकवायला सुरुवात केली तर ती एका मर्यादेपर्यंत वाकेल आणि त्यात एक प्रकारची ऊर्जा साठेल. पण ती मर्यादा ओलांडल्यावर काय होतं? ती तुटते. हो, कडाक असा आवाज करत ती तुटते आणि साठवलेली सगळी ऊर्जा झटक्यात बाहेर पडते. हाताला एक झटका बसतो. पृथ्वीच्या आत खडकांचं अगदी असंच होतं. 2 खडक एकमेकांना दाबतात, त्यांच्यात ताण वाढत जातो आणि अखेर तो ताण असह्य झाल्यावर ते तुटतात. हाच तो जमिनीला बसणारा झटका म्हणजेच भूकंप. वा, हे उदाहरण उत्तम आहे. या नोट्समध्ये रिश्टर स्केलचा उल्लेख आहे. त्यात म्हटलंय की स्केलवरचा प्रत्येक अंक आधीच्या अंकापेक्षा 10 पट जास्त तीव्र असतो. हो, हे आकडे वाचायला सोपे वाटतात, पण याची तीव्रता किती भयानक असेल याची कल्पनाच करवत नाही. मला आठवतंय 1993च्या लातूर किल्लारी भूकंपावेळी आम्ही खूप लहान होतो. तेव्हा सकाळी रेडिओवर बातम्या ऐकून घरातले सगळे कसे हादरले होते. जीवितहानीचा आकडा ऐकून अंगावर काटा यायचा. खरंय. आणि या नोट्समधले 2004च्या इंडोनेशियाच्या भूकंपाचे आकडे 2,70,000 मृत्यू हे वाचताना ते सगळं पुन्हा डोळ्यासमोर उभं राहतं. हो, आणि भूकंपाचे परिणाम फक्त जमीन हादरण्यापुरते नसतात. समुद्राखाली भूकंप झाला की त्सुनामीच्या महाभयंकर लाटा उसळतात. जमिनीवर इमारती, पूल, रस्ते उद्ध्वस्त होतात. म्हणूनच जपानसारख्या देशांनी भूकंपरोधक इमारतींचं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. अगदी. व्यवस्थापन म्हणजे केवळ मदतकार्य नाही, तर अशा प्रकारची दूरदृष्टी ठेवून बांधकाम करणं. भूकंपाप्रमाणेच पूर हा सुद्धा एक मोठा धोका आहे, पण यात एक विरोधाभास मांडलाय की पुराचे विधायक आणि विनाशक असे दोन्ही परिणाम असू शकतात. हे ऐकून जरा आश्चर्य वाटलं. हो, हे खरं आहे. आपण नेहमी पुराच्या विनाशक बाजूचाच विचार करतो, ज्यात घरं, पिकं वाहून जातात. पण एक मिनिट, ज्या शेतकऱ्याचं घर आणि पीक त्या पुरात वाहून गेलं, त्याला तुमच्या जमिनीची सुपीकता वाढली आहे हे सांगणं थोडं विचित्र नाही का? म्हणजे निसर्गाचा फायदा आणि माणसाचं नुकसान याचा समतोल कसा साधायचा? तुमचा मुद्दा 100% बरोबर आहे. आणि हाच तर आपत्ती व्यवस्थापनासमोरील सर्वात मोठा पेच आहे. मानवी दृष्टिकोनातून पूर विनाशकारीच आहे. हो ना. पण निसर्गाच्या मोठ्या चक्रात पाहिलं तर नदी तिच्यासोबत जो गाळ वाहून आणते तो किनाऱ्यावर पसरवते. गंमत म्हणजे पंजाब आणि हरियाणासारखी राज्य, जी आज भारताची धान्याची कोठारा म्हणून ओळखली जातात, तिथली सुपीकता हजारो वर्षांपासून नद्यांनी वाहून आणलेल्या याच गाळावर अवलंबून आहे. सिंधू संस्कृती याच गाळावर विकसित झाली. अच्छा. म्हणजे निसर्गाच्या दृष्टिकोनातून जी एक निर्मितीची प्रक्रिया, तीच मानवासाठी विनाशकारी ठरते, कारण आपण तिच्या मार्गात घरं बांधली आहेत. आणि भूस्खलनाचं काय? कोकणात किंवा सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाळ्यात दरडी कोसळल्याच्या बातम्या आपण नेहमीच ऐकतो. भूस्खलन म्हणजे उतारावरील माती आणि खडक गुरुत्वाकर्षणामुळे वेगाने खाली येणे. याला मुख्यत्वे 2 गोष्टी मदत करतात. एक म्हणजे गुरुत्वाकर्षण, जे सतत खाली खेचत असतं, आणि दुसरी पाण्यासारखा एक ल्युब्रिकंट. ल्युब्रिकंट? हो, म्हणजे जेव्हा मुसळधार पावसामुळे मातीत पाणी मुरतं, तेव्हा माती जड होते आणि तिची पकड सैल होते. मग ती उतार्यावरून सहज घसरते. महाराष्ट्रातील माळीण किंवा तळीये गावातील दुर्घटना याचं भीषण उदाहरण आहेत. हो. जिथे मानवी वस्तीवर डोंगरकडा कोसळला. ज्वालामुखीबद्दल वाचताना मला नेहमी लहानपणी वाचलेली पॉम्पेई शहराची गोष्ट आठवते. एका रात्रीत अख्खं शहर राखेखाली गाडलं गेलं. पण या नोट्समध्ये जागृत, निद्रिस्त आणि मृत असे प्रकार दिले आहेत. म्हणजे ज्वालामुखी हा काही एका रात्रीत घडणारा प्रकार नाही, त्याची एक जीवन प्रणाली असते. बरोबर? अगदी तसंच आहे. जागृत ज्वालामुखी म्हणजे ज्यातून सतत किंवा अधूनमधून उद्रेक होत असतो. निद्रिस्त म्हणजे जो सध्या शांत आहे पण भविष्यात कधीही सक्रिय होऊ शकतो. आणि मृत म्हणजे ज्यातून आता उद्रेक होण्याची शक्यता नाही. यात पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावरील प्रदेशाला अग्निकंकण किंवा रिंग ऑफ फायर म्हटले आहे, कारण जगातले तब्बल 75% जागृत ज्वालामुखी याच पट्ट्यात आहेत. या अग्निकंकणाचा आणि आपला काही संबंध आहे का? म्हणजे भारताचा? अप्रत्यक्षपणे पण खूप जवळचा आहे. कोट्यावधी वर्षांपूर्वी अशा ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेल्या लावारसापासून आपल्या महाराष्ट्राचं दख्खनचं पठार तयार झालं आहे. अरे वा, ती काळी सुपीक जमीन ही त्याच प्राचीन ज्वालामुखीची देणगी आहे. म्हणजे या सगळ्या नैसर्गिक घटना एकमेकांशी आणि आपल्या अस्तित्वाशी जोडलेल्या आहेत. मग या सगळ्याला सामोरं जाण्यासाठी आपल्याकडे काही कायदेशीर चौकट आहे का? कारण याचा थेट संबंध पर्यावरणाशी आहे. निश्चितच.
आपत्ती व्यवस्थापन हे पर्यावरण व्यवस्थापनाचाच एक अविभाज्य भाग आहे. भारतीय संविधानाच्या कलम 21 नुसार प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने या हक्काचा अर्थ विस्तारून स्वच्छ आणि निरोगी पर्यावरणात जगण्याचा हक्क असा केला आहे. हा फक्त एक कायदा नाही, तर आपला मूलभूत हक्क आहे. आणि या हक्काचं रक्षण करण्याची जबाबदारी कोणाची? ती जबाबदारी सरकारची आहे. संविधानाच्या कलम 48 नुसार पर्यावरणाचं रक्षण करणं आणि त्यात सुधारणा करणं हे राज्याचं कर्तव्य आहे. अच्छा. आणि याच कर्तव्याला अधिक बळकटी देण्यासाठी भारतात 1986 साली पर्यावरण संरक्षण कायदा संमत करण्यात आला. भोपाळ वायू दुर्घटनेसारखी मानवनिर्मित आपत्ती पुन्हा घडू नये या जाणीवेतून या कायद्याची गरज प्रकर्षाने निर्माण झाली. हे तर राष्ट्रीय पातळीवर झालं, पण पर्यावरण आणि आपत्ती या काही देशांच्या सीमा मानत नाहीत. जागतिक स्तरावर काही प्रयत्न झाले आहेत का? नक्कीच. याची जाणीव जगाला झाल्यावरच 1972 साली स्टॉकहोम येथे पहिली मानवी पर्यावरण परिषद भरली. त्यानंतर 1992 मध्ये ब्राझीलमधील रियो दी जानेरो येथे झालेली वसुंधरा परिषद हा एक मैलाचा दगड ठरला. यांसारख्या जागतिक प्रयत्नांमधूनच हवामान बदल, जैवविविधतेचं रक्षण यांसारख्या विषयांवर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि कायदे तयार झाले. तर आज आपण या बीएडच्या नोट्सच्या आधारे आपत्ती व्यवस्थापनाच्या अनेक महत्त्वाच्या पैलूंना स्पर्श केला. एखादी घटना आपत्ती कधी बनते, तिचे नैसर्गिक आणि मानवनिर्मित प्रकारांमधील धुसर होत चाललेली सीमारेषा, बरोबर, भूकंप, पूर, भूस्खलन यांसारख्या घटनांमागील विज्ञान आणि त्यांचे आपल्या जीवनावरील परिणाम आणि या सगळ्याला कायद्याच्या चौकटीत कसं बसवलं आहे हे आपण समजून घेतलं. हो. ही सर्व माहिती आपल्याला केवळ ज्ञान देत नाही, तर संभाव्य संकटांना सामोरे जाण्यासाठी अधिक सक्षम आणि तयार करते. पण जाता जाता एक विचार मनात येतो. कोणता? या नोट्समध्ये आणि आपल्या चर्चेत आपण आपत्तींना प्रतिसाद देण्याबद्दल आणि त्यांचे परिणाम कमी करण्याबद्दल बोललो. पण आपण अशा जगात राहतो जिथे मानवी विकास आणि निसर्ग यांच्यात सतत एक संघर्ष सुरू आहे. तर मग भविष्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा खरा रोख हा केवळ संकट आल्यावर काय करायचं यावर असावा, की संकटे निर्माणच होणार नाहीत अशा पद्धतीने विकास कसा करायचा यावर केंद्रित असायला हवा? यावर विचार करणं गरजेचं आहे.